वावरात येऊन मोटर चालू करून पाहिली तर मोटर चालूच ना होत. लाईन तर तिने फ्यूज होती, पण जेवढ्या वेळा मोटर चालू केली तेवढ्या वेळा एक फ्यूज उडत होता. फ्यूज उडला की समजून घ्यायचं की मोटर जाईल. मग टाइमपास न करता स्प्लेंडर घेऊन मी आलो घरी. घरून पेंचीस पाणी घेऊन आलो अजून वावरात. पण इरीवर येऊन सगळ्यात पहिले तर आपल्याला हा पाईप खोलणं होता. नट बी खूप जंगल होते बा, 3 नट निघले, हा चौथा निघतच नव्हता. मग त्यावर पाणी टाकू टाकू रट्टे देऊ खोलला कसा जाईल. इकडे हा पाईप इरीत पडला नाही पाहिजे म्हणून त्याला दोरानं बांधून घेतला. पण स्टार्टर मधून मोटरची केबल काढून टाकली. आता हे मोटर वर काढण्यासाठी कोणीतरी सोबत पाहिजे होतं. मग गेलो काकाच्या वर. काका पराठीले पाणी देऊ राहिले. काकाले आवाज दिला, म्हटलं चलावा मला मोटर काढू लागावं. तिथून आलो शेजाऱ्याच्या वर. संदीप भाऊले बी आणलं बोलव. मग आम्ही 3 जण आलो इरीवर. तिघांना मिळून काढली मोटरवर. 5-6 वर्ष झाले बा मोटर पाण्यात होती, कधी कामच नाही पडलं वर काढायचं. दोर बी लय खराब झाला, तो बी नवा आणणं पडते आता. आणि या मोटरचा पाईप काढण्यासाठी हे 4 नट अजून खोलणं पडतात. हे नट खोलणं म्हटलं म्हणजे लय बेकार काम आहे रे बा. आणि एकट्या माणसाच्यानं खोलणं म्हटलं म्हणजे लय कठीण काम आहे. पण तरी जुगाड करू मी एकट्यानं 4 नट खोलणं. आता ही मोटर मला घरी नेली नव्हती, पण तेवढ्यात भाई एवढा आलं की म्हटलं पाणी जर आलं तर आपली गाडी घरी जाणार. मग मोटर रावलेली मी इरीवरच पडेल. उचलले आपले 25 पाणी आलो चिची. चला पाणी याच्या अगोदर मी जातो आता घरी. तर लोक भाषा वाजवले आता.